हां. आता वही पेन घेऊन बसायचंय. आपण पहिल्यांदा समजून घ्यायचंय की स्वप्न कशी लिहायची असतात. तर मी आता मला मला इंग्लिश मराठीमध्ये लिहायची सवय आहे. तुम्हाला ज्यातून फिलिंग्स येतात, भावना ज्या पूर्ण मराठीमध्ये येत असेल, त्यातून तुमच्या जर भावना त्या मिळत असतील, तर तुम्ही मराठीमध्ये शुद्ध लिहू शकता. इंग्लिश मराठीमध्ये होत असेल, इंग्लिश मराठी किंवा फक्त इंग्लिशमध्ये होत असेल तरी इंग्लिशमध्ये, हिंदीमध्ये ज्यांना फिलिंग्स येत असतील त्यांनी हिंदीमध्ये लिहायचे. तर आपण सगळ्यांनी वही पेन घेऊन बसले असतीलच 100%. वही पेन शक्यतो सेशनला बसताना ग्लासभर पाणी घेऊन बसायचं, मध्ये मध्ये पाणी प्यायचं, हायड्रेट ठेवायचं स्वतःला. म्हणजे आमच्या अश्विन मॅम सांगतात म्हणून मी नेहमी म्हणते की पाणी घेऊन बसायचं असतं, हायड्रेट ठेवायचं स्वतःला. तर पहिल्यांदा मी समजून सांगते की कसे ड्रीम्स लिहायचे असतात. पहिल्यांदा आपण 3 शब्द लिहितो, जसं आपण रॉन्डा बर्नी पहिल्यांदा पुस्तकात सांगितले. ते काय म्हणाले, पुढे जाऊन तुम्हाला मी समजून सांगेनच की 3 वेळा आपण धन्यवाद का म्हणतो, आणि मी पण तुम्हाला सांगितले की 3 वेळा धन्यवाद का म्हणायचंय. ते 3 या नंबरला फार महत्व असतं आपल्या मॅजिकल दुनियेमध्ये. तर पहिल्यांदा म्हणायचंय थँक्यू, थँक्यू, थँक्यू युनिवर्स. किंवा आम्ही मोस्टली युनिवर्स म्हणतो. तुम्ही ज्या देवाला मानत असाल किंवा ज्यांना मानत असाल, ज्यांना आराध्य मानत असाल, ज्यांच्याशी तुम्ही कनेक्ट होता, त्या हायर पॉवरला पण तुम्ही म्हणू शकता, त्यांचं पण नाव लिहू शकता. तर आता मी काय लिहिणार आहे, आता आपण पहिल्यांदा रिलेशनशिप मध्ये लिहिणार आहे. आता लिहूच नका, पहिल्यांदा समजून घ्या. तुम्हाला समजलं नसेल तर विचारा आणि मगच लिहा, कारण की ते खाडाखोड करत बसायची नाही आपल्याला सारखी. पहिल्यांदा आपण रिलेशनशिप मध्ये लिहिणार आहे. आणि शॉर्ट टर्म, मिड टर्म, म्हणजे असं वाटतं की मला साधारण 1-2-3 महिन्यात ह्याच्यामध्ये रिझल्ट यावा असं मला वाटते. अशी स्वप्न पहिली लिहायची. नंतर मिड टर्म म्हणजे कशी, की लॉंग, म्हणजे काय वर्षभरात, 2 वर्षात, पुढच्या काही वर्षात जरी पूर्ण झाली तरी चालणार आहेत मला, अशी स्वप्न लिहायची. तर आणि लॉंग टर्म कधीही झालं तरी चालणार आहे. माझं हे स्वप्न मला कधीही पूर्ण झालं तरी चालेल असं. तर साधारण आपण लिहिताना तसा सिक्वेन्स लिहायचा आहे, की पहिली मला असं वाटतं की मला 2-3 महिन्यातच हे पूर्ण व्हावं असं वाटत असेल तर ते स्वप्न लिहायचंय. आलं लक्षात? स्वप्न लिहिताना कसं लिहायचं, आता रिलेशनशिपमध्ये आपण मोस्टली नातेसंबंधांमध्ये, जर सपोज आता मला मी आणि माझे मिस्टर आणि माझे मुलं असं राहतोय, पण माझी रिलेशनशिप सगळ्यांनी आपापले ऑब्झर्व करायच्या रिलेशनशिपमध्ये. मला माझ्या नवऱ्याकडून काय हवंय का, माझं स्वप्न आहे का, म्हणजे अगदी तुम्ही त्याच्याशी माझी रोमॅन्टिक रिलेशन पाहिजे किंवा अंडरस्टँडिंगची रिलेशनशिप पाहिजे, समजूतदारपणा, की मला असं वाटत असेल की माझा नवरा त्यांनी मला समजून घ्यावं, तर हे माझं स्वप्न आहे की त्यांनी मला समजून घ्यावं. आपण नेहमी म्हणतो ना की मला समजूनच घेत नाही, समजून घ्या. तर आपण हे स्वप्न बघू शकतो की त्यांनी मला नेहमी समजून घ्यावं, माझे विचारांना पण किंवा माझ्या मतांना पण त्यांनी व्हॅल्यू द्यावं, हे पण स्वप्न असू शकतं, जे की आपली हे असतं. तर आपण मग ते स्वप्न, अशी स्वप्न लिहू शकतो. किंवा माझे आईशी नातं कसं आहे, वडिलांशी नातं कसं आहे, अगदी माझ्या प्रोफेशनल रिलेशनशिपमध्ये पण बघायचंय की मी माझ्या बॉसशी कसं माझं नातं हवंय, माझे क्लायंटशी कसं माझं नातं हवंय, माझ्या मुलांनी माझा रिस्पेक्ट करायला पाहिजे असं जर मला वाटत असेल, तरी पण आपण ते स्वप्न लिहायचंय की मला थँक्यू, थँक्यू युनिवर्स, माझी मुलं माझ्या. तर हे पण माझं स्वप्न असू शकतं. तर ही अशी स्वप्न आपण लिहायचे. आता ह्याच्यामध्ये काही कोणाला विचारायचं असेल तर आता लगेचच विचारायचंय, कारण की लिहायच्या आधी एकदम क्लॅरिटी व्हायची. अगदीच रॅन्डमली लिहायचं नाही. स्वप्न लिहिताना लिहिणं खूप महत्वाचं असतं. एक एक शब्द पण महत्वाचा आहे याच्यामध्ये. अजिबात रॅन्डमली लिहायचं नाही, काहीही शब्द लिहायचा नाही. पहिल्यांदा सगळ्यांनी स्वप्न सांगायचे की मला असं असं माझं स्वप्न लिहायचंय. मग आपण करेक्शन करू. चुकलं असेल तर, बरोबर असेल तर, किंवा त्याच्या बाजूने ऍड ऑन काय करायचं असेल ते पण सांगूया. मगच लिहूया. ठीक आहे? हा, तिला विचारायचंय. बोल. थँक्यू. यामध्ये मग आपण शकतो का, म्हणजे चांगलं आपलं तर आहेच आहे, पण अजून आपल्याला जर चांगलंच असेल तर, कोणाबरोबर? म्हणजे हवं काय म्हणतात,
हजबंड. काय म्हणायचं मेडला कामवाली नाही कामवाली मेड करेक्ट, मेड म्हणजे बरोबर. कामवाली अगदी 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 तू लिहू शकतेस तू. पण मग तू कशी लिहिणार सांग मला आता. तुला कशी रिलेशनशिप हवेत, कसे संबंध हवेत तुझ्या मेड बरोबर तुझे? एक उदाहरण सांगते तुला कालचाच किस्सा की आता पाऊस पडतोय ना तर मी त्यांना काय म्हटलं की मी तुम्हाला अमरेला देते हा. आणि काय झालं खूप रेट आहे अमरेलाचे तर मी म्हटलं की तुम्ही थोडे घाला मी थोडे घालते तर मला एवढं काय द्यायला जमणार नाही कारण का मी ह्यांच्याकडून घेऊन देणार नव्हते असं आपण म्हणतो ना की कोणाला गिफ्ट द्यावं काय तर मी म्हटलं हो. की निडी पर्सनला द्यावं तर तिला गरज आहे ना आता तर मी तिला देते असं माझा मनात विचार होता बर. तर ते म्हणजे तर ती नाही म्हटली तुम्ही सगळेच द्या तर म्हटलं मला तेवढं पॉसिबल नाही होणार ग 600 रुपयाची छत्री घेणं म्हणजे मला आत्ता नाही पॉसिबल तू थोडं थोडं बाकीच्यांकडून पण घे असं मी तिला म्हटलं हम्म. तर मग त्याच्यासाठी मला जर करायचं असेल तर करू शकते का मी त्या पर्सन साठी हो, तू त्या पर्सन साठी तू करायचंय की तुला स्वतःसाठी करायचंय? म्हणजे तुला नक्की काय काय हवंय सांग मला. तुला काय तिला मदत पूर्ण करायची आहे की तिने मदत 50-50 मदत आम्ही दोघींनी करायला पाहिजे? तू आता किती क्लॅरिटी पाहिजे तुला की तुला काय हवंय नक्की? ह्या म्हणजे मला तुमच्या दोघी. दोघींच्यातलं बॉन्डिंग बॉन्डिंग चांगलं हवं असं म्हणजे तिने पण मला समजून घ्यावं की मला काय म्हणायचंय आता मला तर लक्षात आलं की तिला हवंय पण मी एकदम 600 रुपये नाही ना हे करू शकत बर. तर बॉन्डिंग म्हणजे चांगलं व्हावं असं त्यासाठी बॉन्डिंग की अंडरस्टँडिंग हवंय? आता ते विचार स्वतःला. मला तिच्याशी बॉन्डिंग चांगलं हवंय की मला अंडरस्टँडिंग पाहिजे की तिने मला समजलं पाहिजे, मी तिला समजलं पाहिजे? हम्म म्हणजे तू काय बरोबर म्हणजे तुला अंडरस्टँडिंग, हा, अंडरस्टँडिंग अंडरस्टँडिंग हवा असेल तर तू तसंच लिहू शकतेस ना. म्हणजे आता तू हिंदीत कुठल्या लँग्वेज मध्ये लिहितेस ते बघ. थँक्यू थँक्यू युनिव्हर्स, माझे आणि माझ्या मेडचे अंडरस्टँडिंगचे नाते आहे. ओके हम्म. असं चालेल तू म्हणजे लिहू शकते. रिलेशनशिप मध्ये ते आपण करू शकतो हो ना हो हो, ते अगदी अगदी. विचारायचं होतं मेड बरोबर, इव्हन आपले नेबर्स आपल्या बरोबर, म्हणजे आपल्या नेबर्स बरोबर पण आपली रिलेशन चांगली असावी असं वाटत असेल ना तरी पण लिहू शकता तुम्ही. आपले नेबर्स, अच्छा आपले वॉचमन दादा, त्यांच्याशी आपले रिलेशन चांगले असावे, अंडरस्टँडिंगचं रिलेशनशिप असावे. जर आपले कलिग आहेत, आपल्या कलिगशी आपल्या काहींशी जमतंय, काहींशी नाही जमत आहे, तर त्यांची पण रिलेशन आपली चांगली असावी आपल्याला असं वाटत असेल तर त्यांच्यासाठी पण करू शकतो आपण. अगदी ते लिहायचंय. तर आता ओके अजून कोणी सांगेल मला की कोणी ड्रीम लिहिते? हा, विचारा बरं काय ते. मला माझ्या मिस्टरांकडून आज हे ड्रीम आहे की त्यांनी युट्यूब कमी बघून माझ्याशी प्रेमाचे बोलावे. थँक्यू युनिव्हर्स. माझे मिस्टर संजय आणि मी खूप छान वेळ एकत्र घालवतो. वेळ घालवावा असं वाटतं ना एकत्र? हो नक्की काय हवंय? हो, वेळ घालवायचा. अजून काय? अजून सगळ्यांनी आपापले सांगा म्हणजे आपल्याला कळेल. एक तरी स्वप्न सांगा म्हणजे आपल्याला ते बरोबर आहे, त्याच्यात अजून काही ऍड करायचंय, चेंज करायचंय, असं करू शकतो आपण. सगळ्यांनी सांगावर काय एक एक. छायाताई झाली, तृप्ती झाली, शोभाताई तू सांग. मला माझी मुलगी माझ्याशी छान बोलावी वागावी अशी इच्छा आहे. बर, छान बोलावी म्हणजे कसं पाहिजे तुला? बॉन्डिंग चांगलं पाहिजे, अंडरस्टँडिंग नेचर पाहिजे, मला किंवा रिस्पेक्ट दिला पाहिजे, प्रेमाने वागली पाहिजे, काय हवंय? प्रेम. चिडचिड न कर प्रेमाने. चिडचिड न करता हा शब्द नाही लिहायचा, एकही निगेटिव्ह शब्द लिहायचा नाही त्याच्यात. असं म्हणजे प्रेमाने. प्रेमानेच. मग तसं लिहायचं, माझी आणि माझ्या मुलीची लव्हिंग रिलेशनशिप झालेली आहे, असं लिहायचं. मी असं म्हणते, धन्यवाद 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 युनिव्हर्स, माझी संगीता माझ्यावर खूप प्रेम करते. वाव, छान, मस्त मस्त. मी असं लिहिलं, थँक्यू युनिव्हर्स, मी आणि संजय प्रेमाने टाइम घालवत आहोत. मस्त, छान. चला, अजून कोण नेक्स्ट?
रुद्र परिचय शुभ्राची आई सांगा जरा काय हा, मी माझ्या वर्गाच्या बाबतीत लिहिलंय. एक दोन मुलं अभ्यासात मागं आहेत, तर असं लिहिले, थँक्यू 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 युनिव्हर्स. माझ्या वर्गातील सर्व मुले छान वाचन लेखन करतात. आणि वाव दुसरं एक मस्त लिहिले, थँक्यू 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 युनिव्हर्स. माझा मुलगा छान तबला वाजवतो. वा मस्त मस्त छान लिहिलं तुम्ही परिचय फर्स्ट वर्तमान अटेम्प्ट काळात मध्ये आलं पाहिजे. वर्तमान थँक्यू. काळात आलं पाहिजे ना हे. हा वर्तमान काळात आलं पाहिजे ना हो हे. हो हो करत वाजवतोय त्यांनी लिहिलं ना वाजवतोय प्रेझेंट मध्ये लिहायचंय म्हणजे वर्तमान काळातच आलं पाहिजे म्हणजे ते झालंय पूर्ण असंच म्हणायचं ठीक आहे पूर्ण वर्तमान काळ. पूर्ण वर्तमान काळातच लिहायचं म्हणजे ते आत्ता पूर्ण झालंय माझं असंच म्हणायचंय ठीक आहे आता कोण सांगतंय सरिता गायब झालीये उबाळे साहेब सांगतायत का हॅलो. हा बोला आता आपलं सेशन चालू आहे, परंतु माझ्या रोह्यामधल्या 110 एकरच्या प्लांट मध्ये सगळं तलावाचं स्वरूप आलेत. खूप सारे व्हिडिओ आहेत आणि फोटोज मला येत आहेत कंटिन्युअसली. तर मग ओके आता माझं शॉर्ट ड्रीम हे असेल की आता पाऊस पूर्ण उघडलेला आहे आणि पूर्ण प्लांट मधलं पाणी निघून गेलेलं आहे आणि प्लांट आता व्यवस्थित चालू झालेलं आहे. अच्छा मग तुम्ही कसं लिहिणार हे ड्रीम तुम्ही म्हणजे थँक्यू 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 युनिव्हर्स. आता पाऊस पूर्ण उघडलेला आहे. प्लांट मधलं पाणी पूर्ण गटारातून निघून गेलेलं आहे आणि माझा प्लांट आता सुरळीत चालू आहे. ओके डन निसर्गाचे आभार मानाय. निसर्गाचे आभार ओके, आता थँक्यू. ज्योती तू पण सांगशील मला तू काय तुझं स्वप्न लिहितेस आता ज्योतिऐवजी ती म्हणती मला काय जमणार नाही, तर मीच बोलतो. मी असं लिहिणार की थँक्यू 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 आम्हाला उद्या दवाखान्यात जाण्यासाठी वेळ मिळाला आहे. ही शॉर्ट टर्म आहे माझं. युनिव्हर्स म्हणायचं मध्ये थँक्यू 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 युनिव्हर्स 3 वेळा थँक्यू 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 युनिव्हर्स आम्हाला डॉक्टरांकडे जाण्यासाठी वेळ मिळाला आहे असं हे शॉर्ट टर्म मध्ये आता लॉंग टर्म मध्ये जे काही आता सगळ्यांनी बरोबर सांगितले आता सगळ्यांनी लिहा तुमची तुमची स्वप्न लिहायला वेळ घ्याच रिलेशनशिप मधले स्वप्न लिहा तुम्ही सगळ्यांनी पहिल्यांदा तू पण लिहि ना तुझे स्वप्न पहिल्यांदा रिलेशनशिप मधलेच 5 लिहू दे कारण सगळे कॅटेगरी कव्हर करायचे ना आपल्याला तर त्यांना सांगणार 5 लिहा आणि मग आपण दुसरी कॅटेगरी हेल्थ वर जाऊ आता रिलेशन मधले आपण 5 करूयात आणि त्याच्या पुढे मग आरोग्यावर जाऊयात
आता काय लिहायचं? आता आरोग्य. आरोग्यावर 5 लिहायचे. आता हेल्थवर 5 लिहायचे. हेल्थवरचं एखादं कोणीतरी सांगाल मला? म्हणजे आता मी लिहू शकते. मी एक सांगते की माझं ड्रीम आहे की थँक्यू 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 युनिवर्स. माझे वजन 60 म्हणजे आता मी सपोज मला 3 महिन्यात हवंय. म्हणजे किती हा महिने जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर. हा, थँक्यू 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 युनिवर्स. माझे ऑगस्ट महिन्यामध्ये 68 kg वजन झाले आहे. तर मला पुढच्या 3 महिन्यात हवंय, त्यामुळे मी ऑगस्ट हा महिना लिहिला. ऑक्टोबर. हा विचार तृप्ती. इथं मी एक सांगते तुला की आपल्या अश्विन मॅम म्हटल्या होत्या की वजन असं डायरेक्ट नाही बोलायचं, हा आयडियल वेट असं म्हणायचं. हा, आयडियल वेट पण नाही म्हणायचं आपण. बघ, तू MM केलंयस का? हा, मग ॲनीनी काय हो, सांगते, केलंय. हा मग ॲनी काय सांगते, आयडियल वेट तुम्ही करताना जेव्हा आयडियल वेट करता, म्हणजे आता सपोज जर माझी हाईट आहे किती, सपोज 5'3" हाईट आहे, तर माझं आयडियल वेट किती असायला पाहिजे, जे काही बॉडी मासचा जो कॅटेगरीनुसार 58 वगैरे पाहिजे किंवा 53 बर. वगैरे पाहिजे. तर एवढं कमी खरोखर मला वजन हवंय का तेवढं? तर मला तेवढं कमी नकोय. मला 53 हा. वगैरे वजन कमी नाही करायचंय. मला थोडंसं हेल्दी असेल तरी मला चालणार आहे. म्हणून आयडियल हा शब्द वापरायचा नसतो. उलट असं अच्छा. असतं की आयडियल नाही वापरायचं. मग आयडियल म्हणजे तुमचं हाईट, बॉडी मास, हाईट नुसार जे काही तुमचा बॉडी मास नुसार जे वजन असायला पाहिजे ना, ते माझं मग आयडियल वेट झालं. हा, त्यामुळं मला जे हवंय ते लिहायचं. ओके. हा, मग आता माझं पण सेम तेच आहे, म्हणून मी विचारते की मग मग काय बोलायचं वाक्य? म्हणजे वाक्य काय आता लिहायचं लिहायचं? थँक्यू. हा, म्हणजे आता तुम्हाला जर 65 वजन पाहिजे किंवा 62 वजन पाहिजे आणि कधीही झालं तरी चालेल, पण मला 62 किलो वजन पाहिजे, तर मी त्याच्यावर तर काम करणारच आहे. आपण खरं तर त्याच्यावर काम करणारच आहे, पण मला 62 kg वेट हवंय. तर मी काय लिहिणार की थँक्यू युनिवर्स फॉर माझं काय, थँक्यू युनिवर्स फॉर 62 kg वेट, असं लिहायचं आपण. व्हेरी क्लिअर की हा. एवढंच. म्हणजे मी तर तुला रिक्वेस्ट करते की मला ह्याच्यासाठी हेल्प कर, कारण मी ते निकी कोण आहेत त्यांचं ऐकलं ना, तर मला पण अशी उत्सुकता लागली की माझं पण वेट लवकरात लवकर ग्रॅटिट्यूडने कमी व्हावं. हो, नक्की. पण निकिता, जेव्हा आपण तृप्ती, आता तू खरं तर प्रॅक्टिस ऑलरेडी करतीयेस मॅजिक बुक मध्ये, है की नाही? हो. ग्रॅटिट्यूड आपण करतो, तर ग्रॅटिट्यूडने आपल्यामध्ये ऊर्जा निर्माण होते. पण जेव्हा मॅजिकल क्यू मिळतात तुम्हाला, कुठले जे काही युनिव्हर्स हा. आपल्याला मॅजिकल क्यू देतो, है की नाही, की तेव्हा ते आपण घ्यायचे हा. असतात आणि त्याच्यावर वर्क पण करायचं असतं, राईट? निकिताला जेव्हा हा. ती तिच्या वेट साठी लिहित होती, त्यावेळेस तिच्या आयुष्यामध्ये काहीतरी हम्म. एक्सरसाइज साठीच तिला एक मिळाली गोष्ट, तिच्या फ्रेंडनी तिला रिक्वेस्ट केलेली आणि तिने ते हर्बल लाईफचं अच्छा. काहीतरी करायचं, ते तिला मिळालं आणि तिने त्याच्याशी कनेक्ट झाली आणि त्यानंतर त्याच्यावर तिने वर्क केलं आणि 3 महिन्यामध्ये तिने 11 किलो वजन कमी केलं. तर दिस इज द म्हणजे प्रोसेस. फक्त आपण कधी कधी आश्विन मॅम काय म्हणतात, तुम्ही ग्रॅटिट्यूड लिहिता, पण जी ऍक्शन घ्यायला पाहिजे, हम्म. है की नाही? आणि पण सांगते बघ, छोट्या छोट्या बेबी स्टेप घ्यायला पाहिजेत, त्या पण त्याच्यावर हो. घेणं गरजेचं आहे. ठीक आहे? किंवा तुम्हाला एखादा बरोबर. व्हिडिओ थँक्यू. मिळेल डाएटचा, एखादं कोणीतरी अशी माहिती मिळेल की तुम्ही ह्या पद्धतीची एक्सरसाइज केली की वजन, तर हे तुम्ही सतत सतर्क राहायला पाहिजे.
आहे की नाही? की मला कोणीतरी म्हणजे कुठलं आपल्याला मॅजिकल क्यू आलेले समजले पाहिजेत. आपण ह्या पुस्तकात आता हे रुद्राची आई आहे, त्या नवीनच आहेत. त्यांना माहिती नाही. ते पुढे जाऊन किंवा ज्योती आहे, त्या ह्या नवीन आहेत. त्यांना माहिती नाहीये एवढं. ते पुढे जाऊन आपण त्यांना सांगणारच आहोत. पण मॅजिकल क्यू आपण हळू-हळू शिकणार आहोत कसे शोधायचे ते. हां? पण त्याच्यावर ॲक्शन घेणं पण गरजेचं आहे. ग्रॅटिट्यूड प्लस पण फक्त 61 kg वेट कसं काय फक्त म्हणू शकतो आपण? हो. मा- माझे वजन माझे वजन 61 kg आहे actually. हो, हो. आहे. झाले. थँक्यू थँक यू. 1 kg. झाले आहे. बरं. माझे वजन म्हणू ना? हो. तुम्ही स्वतःसाठीच लिहिताय ना? हो ना, पण आतापर्यंत मी आयडियल वेटच लिहित होते. आयडियल मला माहित नव्हतं म्हणायचं ना नाही, हे. आयडियल. अश्विन मॅमनी नाही एकदा समजून सांगितलेलं, आयडियल वेट म्हणजे माझ्या हाईटनुसार जे वजन आहे ना, तेच बनलं पाहिजे. हे आयडियल वेट झालं. पण आपल्याला आयडियल वेट तेवढं खरोखर कमी हवंय का? नको असेल तर मला जे पाहिजे ते लिहायचं आपण. थँक्यू. माझं खूप दिवस म्हणजे मी तेच लिहित होते. थँक्यू सो मच. आता नाही लिहिणार. वेलकम. चला, 5 तुमचे हेल्थचे जर 5 झाले असतील किंवा तुम्हाला हेल्थमध्ये 5 नसतीलच. अजून कोणी रुद्राची आई तुम्ही पण सांगा, तुम्ही हेल्थ मधलं एखादं कुठलं लिहिलंय का? मी वजनाचंच लिहिले आता. वजनाचंच लिहिलंय. तुम्ही थँक्यू असं पण लिहू हा शकता तेच बरं का. लिहिले. तुम्हाला जर एखादा ब्रेकडाऊन आहे, म्हणजे मी आता थोडक्यात सांगते, एखादं ब्रेकडाऊन आहे म्हणजे स्पाईनचा सपोज हा. मला माझे गुडघे दुखतायत किंवा माझी पाठ दुखते, कंबर दुखते असं असेल आणि मला ती हेल्दी हवी आहे म्हणजे की तर मला कशी हवी आहे ती? माझी कशी हवी आहे? म्हणजे मी कंटिन्यू बसू शकते का? असं हवंय का मला? किंवा मी भराभरा वॉक 1 तास करू शकते, ते आहे. की मला छान कसं म्हणजे मला कशी नक्की हवी आहे? म्हणजे एखादं कोणीतरी तुमचा ब्रेकडाऊन सांगा, आपण त्याच्यावर डिस्कस करू शकतो. बीपी बद्दल असं लिहू शकतो ना, माझं बीपी 120 आणि 80 आहे. हो. माझं थायरॉइड 4 ग्रॅम जे आहे. हो. ते लिहू शकता तुम्ही. माझा स्पाईनचा प्रॉब्लेम आहे त्याच्याबद्दल काय लिहायचं ते सुचत थँक्यू नव्हतं मला आता. युनिवर्स. मी पायाने छान दिवसभर काम करूनही छान रात्री झोपत आहे. हो. अच्छा. असं पायाबद्दल दुखतात पाया तर काय म्हणायचं मग आपलं? नाही. पायाबद्दल लिहिताना तुम्ही असं लिहू शकता, की तुम्हाला काय हवंय? मला दिवसभर मी स्मूथली काम करू शकते. आहे की नाही? मी सांगू का माझं? हो. माझी पाय, गुडघे आणि मसल्स कार्यक्षम होऊन घोड्यासारखी ताकद आली आहे. मी उत्तम प्रकारे चालू लागले आहे. धन्यवाद. ओके. पण ताई धन्यवाद हे पहिल्यांदा लिही तू. 3 वेळा पहिला धन्यवाद लिहायचा आणि मग पुढे तू लिही. हां? पहिलं 3 वेळा धन्यवाद लिहायचं, युनिव्हर्स लिहायचं आणि मग पुढे तू लिही. ते बरोबर लिहिलंयस तू. रुद्राची आई तुम्ही आता काय म्हणाला, की तुम्हाला स्पाईनचा प्रॉब्लेम आहे. हा. स्पाईनचा प्रॉब्लेम आहे म्हणजे तुम्हाला स्पाईनमध्ये काय प्रॉब्लेम आहे ते पण मला सांगाल? म्हणजे काय आपण त्याच्यामध्ये काय L4 आणि L5 मध्ये गॅप आहे. म्हणजे तो गॅप आहे तर आपल्याला काय पाहिजे? म्हणजे स्पाईन एकदम परफेक्टली पोझिशन मध्ये पाहिजेत. म्हणजे योग्य जागी सगळे स्पाईन्सचे जे काही मणके आहेत ते असायला पाहिजेत. आहे की नाही? आता ओके. गॅप आहे म्हणजे ते परफेक्टली जागेवर पाहिजे. नाही. गॅप झाल्यामुळे. हो. तर तुम्ही तसं ओके. लिहू शकता, की थँक्यू युनिव्हर्स किंवा धन्यवाद युनिव्हर्स. माझे मणके म्हणजे आपण काय म्हणतो स्पाईनला मराठीमध्ये काय म्हणतो? मणकेच म्हणतो ना? मणकेच म्हणतो. हो. माझे मणके परफेक्टली प्रत्येक जागेवर व्यवस्थित आहेत आणि सगळे म्हणजे परफेक्टली वर्किंग करतात. त्याला काय म्हणायचं? माझं स्पाईन हे काय? कार्यक्षम आहे. हां. कार्यक्षम आहे.
हा कार्यक्षम आहेत. म्हणजे काय म्हणतात रुद्रची आई तुमचं पण मराठी एकदम छान आहे. कार्यक्षम म्हणजे परफेक्टली वर्किंग करतात त्याला काय म्हणू शकतो आपण? त्यांचं कार्य योग्य कार्यक्षम पद्धतीने करतात. हो व्यवस्थित पद्धतीने. हा. चालेल. थँक्यू. तर हे असं लिहायचंय. स्वतःबद्दलच लिहायचे फक्त ना आज? हं? आज स्वतःबद्दलच लिहायचे ना आरोग्य? हो, स्वतःबद्दलच लिहायचंय. आपली इनफ एनर्जी वाढली की मग आपण इतरांसाठी कसं लिहू शकतो ते आपण बघणारच आहे पुढे. पण आता सध्या फक्त स्वतःबद्दल लिहिलं तरी छान आहे. तुम्ही तुमच्या माइंडसाठी पण लिहू शकता. तुम्ही जर ओव्हर थिंक करत असाल, जास्त विचार करत असाल किंवा निगेटिव्ह जास्त विचार करत असाल, तर तुम्ही ते पण लिहू शकता की थँक यू युनिव्हर्स फॉर पॉझिटिव्ह थिंकिंग. म्हणजे किंवा थँक यू युनिव्हर्स माझे मन नेहमी पॉझिटिव्ह विचारच करतं असं. किंवा थँक यू युनिव्हर्स फॉर काम माइंड म्हणजे शांत मनासाठी असं म्हणू शकता. जे काही तुम्ही माइंड कधी कधी आपल्या माइंडमध्ये आपण आता खरं मागच्या पुस्तकात तर शिकलोय की मनामधल्या विचारांमुळे आजार कसे होतात. तर आपण ते शांत काम म्हणजे शांत मनासाठी पण आपण ड्रीम लिहू शकतो. माझी नर्वस सिस्टीम छान काम करते असं हो चालेल का? हो. असं लिहिलंय, धन्यवाद 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 युनिव्हर्स. माझे शरीर मन आणि बुद्धी स्थिर व कार्यक्षम झाली आहे. ठीक आहे, मस्त. तू परफेक्टली वर्किंग करत आहे हा शब्द लिही कार्यक्षम ऐवजी. म्हणजे ते चांगलं काम करते ना, त्याचं कार्य जे आहे त्याचं कार्य आहे, प्रत्येक अवयवाचं जे कार्य आहे ते एकदम कार्यक्षम पद्धतीने करते असं लिही. अजून काही हेल्थ मध्ये तुम्हाला लिहायचंय का बघा. तुम्ही सगळ्यांना विचारत नाही, एक जण सोडताय तुम्ही मध्ये. उभय साहेब तुम्ही लिहिलंय का सांगा. तुम्ही आरोग्यामधलं एखादं ड्रीम स्वप्न लिहा सांगा तुमच्या. थँक्यू युनिव्हर्स. आता मला पुस्तक वाचताना चष्म्याची गरज लागत नाही. माझे डोळे व्यवस्थित कार्यशील झाले आहेत. गरज लागत नाही असं म्हणण्यापेक्षा ओके. की असं लिहायला पाहिजे की थँक्यू युनिव्हर्स मी परफेक्टली मी छान पद्धतीने पुस्तक वाचतोय. म्हणजे विदाउट स्पेक्ट लिहायची गरजच नाही.
माझ्या डोळ्यांनी छान पुस्तक मला बारीक बारीक किंवा छोटे मोठे सगळ्या पद्धतीचे पुस्तकं मी माझ्या डोळ्यांनी छान पद्धतीने वाचतो. ओके, हम्म. थँक्यू. सांगितलं. हा. आता हा तृप्ती बोल. आमच्याकडे लाईट गेलीये. आमची लाईट गेलीये. 1 मिनिट. ओके ओके, हरकत नाही. चालेल. आता तुमचे आरोग्यावरचे झाले असतील तर आपण मनीवरचे स्वप्न लिहूयात. मनीच्या एरियामध्ये झालेत का ऐक ना. सगळ्यांचे? हो झालंय. ऐक ना, हे त्यांना 6x6 विजनचं सांग ना, आपण असं म्हणजे लिहू ते शकतो. वाक्य. हा, थँक्यू 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 युनिवर्स. माझे विजन 6 किती आहे? 6x6 म्हणतात ना, म्हणजे आता क्लिअर विजन. हा, मला ते माहिती नाहीये ते म्हणजे काय म्हणतात. जर रेंज तुम्हाला परफेक्टली माहित असेल तर 6x6 विजन झाले आहे असं म्हणू शकता तुम्ही. किंवा मला एकदम स्पष्ट सगळ्या गोष्टी मी स्पष्ट बघते किंवा बघतो. जे काही आहे ते माझे डोळे सदृढ आहेत आणि मी सगळ्या प्रकारची पुस्तकं, सगळ्या प्रकारचे निसर्गामध्ये दिलेल्या गोष्टी छान पद्धतीने बघून आनंदाने बघू शकतो असं. जे काही तुम्हाला वाटतंय ते. आणि तुम्हाला आता ब्रेकडाऊन आहे त्याच्यामध्ये, तर तुम्ही 6x6 विजन जर ते परफेक्टली आहे तुमच्यासाठी तर ते लिहू शकता. मग थँक्यू थँक्यू युनिवर्स. माझे विजन 6x6 जे काही आहे ऍव्हरेज डॉक्टरांनी सांगितलेलं ते झालेले आहे असं. त्यांनी हँड रेज केलंय ना, काय सांगायचं का त्यांना? हा, तेच तृप्ती बोल. काय विचारायचे का हा. अजून? हो, नाही, मला शेअरिंग करायची डोळ्याबद्दलच. मला पण असं झालं होतं, म्हणजे अगदी आपण तांदूळ वगैरे निवडताना दिसत नव्हतं. हम्म. तर मी याच्यासाठी ग्रॅटिट्यूड केले होते आणि असंच म्हटलं होतं की माझ्या डोळ्यांचं 6x6 विजन म्हणजे क्लिअर विजन झालं आहे. तर म्हणजे मला अगदी जस्ट म्हणजे असं चष्मा लागणार होता, पण ते पण गेला निघून माझा. च्या नाहीच आहे मला आता वा चष्मा. वा वा, गॉड ब्लेस यू, गॉड ब्लेस यू. छान, मस्त. म्हणून मी म्हंटल की त्यांना ते सांग की 6x6 विजन असं ते वाक्य त्यांना करून दे तू, हो म्हणजे हो त्यांना हो जमेल ते हो लिहायला. हो हो हो, जे काही असेल. हो, करेक्ट करेक्ट, आलं लक्षात. तुम्ही सांगा ना, मी आता लगेच लिहितो. हा, तृप्ती सांगू शकतेस तू. थँक्यू थँक्यू युनिवर्स. कसं कसं तू ते बोलत होतीस, शेअर कर. हाय, थैंक यू यूनिवर्स। मेरा 6x6 विजन पूरी तरह से क्लियर हो चुका है। ठीक आहे, ओके. डन. म्हणजे माझं इंग्लिश हिंदी मिक्स होतंय, कारण मला 6x6 विजनला हिंदीत काय म्हणतात माहिती नव्हतं, पण मी ते वाक्य ऍड करूनच केलं होतं, पण हो, मला आता हरकत पण नाही. गुजबम झाले, मला क्लिअर झालंय म्हणजे माझं. मस्त Complete मस्त. of my 6x6 vision. Thank you, universe, because complete of my vision 6x6. Okay. Thank you. ओके. आता आता आपण हेल्थ मधले झाले असेल तर मनी मधले घेऊयात लिहायला. आता मनीच्या एरियामध्ये कसे लिहिणार आपण? मनीच्या एरियामधलं मला कोणी सांगाल? आता मी सपोज मनीचे आपल्यासाठी लिहायचे का दुसऱ्यांच्या ह्याच्यासाठी पण करू शकतो? थँक्यू. हो, आता मी माझं एक सांगू का? छायाताई तुम्ही सांगताय, हा सांगा. थँक्यू युनिवर्स. तुम्ही मला पार्लरमध्ये 2 लाख पर मंथ इन्कम दिला आहे. नाही, तसं नाही म्हणायचंय. तुम्ही दिलेला नाहीये, त्यांनी दिलेला नाहीये. तुम्ही तो मिळवणार आहात. त्यामुळं काय म्हणायचंय, थँक्यू युनिवर्स. माझ्या पार्लरचा मंथली इन्कम 2 lakhs रुपीज झाला आहे. ओके. आता मी माझं Sorry. सांगते की थँक्यू युनिवर्स. माझी कंपनी मैत्रेय कन्स्ट्रक्शन अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला क्वांटिटी ऑफ वर्क्स मिळाले आहेत. आता कोणी सांगेल?
मला थोडंसं डिस्टर्ब करायचं होतं. हम्म, आता जसं त्यांनी सांगितलं ना, हम्म. की मला 2 लाख रुपये पर मंथली मिळतात. तर हे लिमिटिंग बिलीफ होत नाही का? हो, ऍक्च्युली लिमिटिंग होतंय हे, पण त्यांना जर तेवढे हवेत, आता त्यांच्याकडे नाहीयेत पण तेवढे त्यांना हवेत, तर मग ते करू शकतात. ओके. हम्म. कारण त्यांना वाढवून हवेत ना, जे मिळत आहेत त्याच्यामध्ये. असं आहे. रुद्रचाळी झाले का तुमचे? तुम्ही हा झाले. आरोग्याबद्दलचे सांगू का? लिहिले का? हा हो म्हणते लिहिते आता. सांगू का? आरोग्य. मला जर असं हा, मला विचार. जर असं विचारायचं असेल समजा, हा. की आम्हाला फिरायला जाण्यासाठीचा जेवढे पाहिजे तेवढे पैसे या महिन्यात तयार झाले आहे. तुम्ही ह्या महिन्याचं पण म्हणू शकतो का? पैशाबद्दल बोलायचंच नाहीये. जेव्हा वेकेशनचा असेल तेव्हा वेकेशन बद्दलच बोलायचंय. कधी हवंय तुम्हाला? कधी वेकेशनला जावं असं वाटतंय या वर्षात? हम्म. कुठे जायचंय? मग खूप माहित क्लिअर नाही. लिहावं लागेल. मला बरं. 2026 मध्ये, थँक्यू युनिव्हर्स. 2026 मध्ये मी आणि संजय कुठे, मला दुबईला वेकेशनवर गेलोय. 2026 मध्ये मला कधीही गेलं तरी चालणार आहे का? डिसेंबर मध्ये जायचं असेल, जानेवारी मध्ये जायचं असेल तरी पण क्लिअर लिहायचंय. तिथे पैशाचा विषयच लिहायचा नाही. मला दुबईला वेकेशनला संजय बरोबर जायचंय, इतकं क्लिअर पाहिजे. मग ते कसं द्यायचंय, कसं काय होणार आहे ते तुम्हाला तुमच्याच पैशाने जायचंय का? तुम्हाला कोणी गिफ्ट दिली ही ट्रिप तर चालणार आहे का? मग लिमिटिंग नाही करायचं युनिव्हर्सला. आपण काय करायचंय? म्हणजे ओपन मध्ये अँड येणार का रिसेप्टिव्ह राहायचंय. हा. पण मध्ये लिहू शकतो ना आपण हे? हा. मध्ये लिहू शकतो का हे? हो, मनी मध्ये लिहू शकतो आपण. तुम्ही ऐक ना, मला पप्पांना पेन्शन मिळायची आहे, मिळायला पाहिजे, तर असं त्याच्यासाठी लिहू वाटतंय. शकते का? आणि कसं? हो, आत्ता लिहू तर ते शकतेस तू, लिहून पण तुला त्यासाठी ग्रॅटिट्यूड पण खूप कमाई करावी लागणार आहे, कारण तू तुझ्या वडिलांसाठी करणार आहेस. तर मग तू लिहू शकतेस की बर. थँक्यू युनिव्हर्स, माझ्या बाबांना कसल्या पद्धतीची पेन्शन हवी आहे ती मिळाली असं लिहायचं. म्हणजे बी स्पेसिफिकली की कोणती पेन्शन, की हे बघ, त्यांना. मी असं लिहिलंय: हा. थँक्यू युनिव्हर्स, माझ्या पप्पांचे पेन्शन मंथली 25,000 रुपये मिळत आहेत. ठीक हे आहे. बरोबर आहे का? हो. म्हणजे ते रिपोर्टर आहेत आणि आता त्यांची जवळजवळ 50 वर्षाच्या पेक्षा जास्त त्यांनी रिपोर्टिंग त्यांचं झालंय, पण त्यांचं ते काम होत नाहीये. तर त्यासाठी म्हणजे मिळण्यासाठी काय करायला लागेल? हो कुठल्या हो ह्याच्यात मला ग्रॅटिट्यूड करायला? हो बरोबर लिहू शकतेस तू कुठल्या काही. क्षेत्रात? आता त्यांना रिपोर्टिंग, कोणत्या क्षेत्रात? म्हणजे त्यांना कुठल्या पद्धतीची पेन्शन आहे, मग खरं तर तू ती चौकशी कर. खरं तर बी स्पेसिफिकली कोणत्या पद्धतीची पेन्शन. आता बऱ्याच पद्धतीच्या पेन्शन्स असतात ना. म्हणजे आता काहींना आर्मीची पेन्शन असते, काहींना रेल्वेची पेन्शन असते, किंवा काहींना एसटी बसची असते. तर त्यांना कोणती आहे? स्टेट गव्हर्नमेंटची असते, कॉर्पोरेशनची असते, सेंट्रलची असते. तर हे थोडंसं बी हा हा स्पेसिफिक हा लिही तसं. त्याच्यामध्ये. हा. ते चालेल. तू आणि किती बरोबर लिही. करावे लागतील मला ग्रॅटिट्यूड?
ग्रॅटिट्यूड तुला खरं तर तुझ्या वडिलांनी त्यांनीच करायला पाहिजे, पण तू लिहू शकतेस की त्यांनी ते जॉबला होते त्यामुळे तुमचे एज्युकेशन झालं. ते जॉबला होते त्यामुळं त्यांनी तुम्हाला कसे कसे पैशांच्या मदतीने तिथे जॉब करत होते, त्यामुळं त्यांना मिळणाऱ्या पैशातून तुमचं शिक्षण कसं झालं, त्यांनी तुमच्या आरोग्यासाठी डॉक्टरांसाठी पैसे कसे खर्च केले, किंवा ते जॉबला होते त्यामुळे तुम्ही कुठल्या छान घरात राहत असाल, छान छान घरांमध्ये राहत असाल, त्या तुम्ही फॅसिलिटीज कशा त्या केवळ जॉबमुळे तुम्हाला मिळाल्यात, ह्या बरेचसे ग्रॅटिट्यूड तू लिहू शकतेस. किंवा ते तिथे वर्किंग होते त्यामुळे त्यांनी लग्न करून दिलं असेल, किंवा कुठल्या गोष्टीत तुला फायनान्शियल सपोर्ट केला असेल, तुमच्या भाऊ बहिणींचं सगळं करायला काही हेल्प केली असेल, ते पण लिहू शकता तुम्ही. किंवा तुम्ही तिथे जॉबला होते त्यांना त्या पद्धतीचे पैसे मिळत होते त्यामुळं म्हणजे ह्याच्यासाठी तुमच्या दुखण्या खुपण्या म्हणजे डॉक्टरांची फीस दिली, शाळेची फीस दिली, तुम्हाला कुठल्या कुठले गिफ्ट्स दिले, हाय की नाही, कुठे वेकेशनला कधी फिरायला घेऊन गेले असतील तर ते त्या सॅलरीतून मिळणाऱ्या पैशांमुळे आम्ही तिकडे तिकडे फिरायला जाऊ शकत होतो, तर त्यासाठी तू ग्रॅटिट्यूड लिहू शकतेस. आता गुरुद्रची आई बोला, काय म्हणत मस्त. होता? थँक्यू सो मच. मी वेलकम. लिहिलेलं सांगते. हा. थँक्यू 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 युनिव्हर्स, माझ्या संपत्तीमध्ये अधिक वाढ झाली आहे. अजून एक थांबा लिहिले, थांबा थँक्यू थांबा थँक्यू. थांबा हा हा थांबा हा थांबा रुद्रचे, तुम्ही असं हा रॅन्डम नाही लिहायचंय. माझ्या संपत्तीमध्ये अच्छा. वाढ झाली म्हणजे युनिव्हर्सला माहितीच कुठल्या नाहीये गोष्टीत? तुम्हाला अच्छा. किती वाढ हवीये. तुम्ही आता किती संपत्ती सांगत बसायचं नाहीये, तर मला किती हम्म, वाढ हवीये, म्हणजे कशा अच्छा. पद्धतीची वाढ हवीये तुम्हाला, की तुम्हाला तुमच्या संपत्तीमध्ये तुमच्या मंथली पॅकेजेस वाढले पाहिजेत तुम्हाला असं हम्म, वाटतंय, किंवा हम्म, तुमच्या संपत्तीमध्ये तुम्हाला प्रॉपर्टी घेण्यामध्ये वाढ झाली पाहिजे असं वाटतंय, किंवा तुम्हाला तुमचं घर घेण्यामध्ये वाढ हवी आहे. तुमची संपत्ती म्हणजे खूप सारे असू शकतात ना, संपत्तीचे सोर्स मध्ये तुमचं घर असू शकतं, तुमची कार असू शकते, तुमचे सॅलरीचं पॅकेज असू शकतं, तुम्हाला खूप सारे गिफ्ट्स असू शकतात. ही म्हणजे प्रॉपर्टी झाली. किंवा तुम्ही शेती बरीचशी खरेदी केली आहे, तुम्ही वेकेशनवर खूप फिरायला जाताय, एवढे तुमच्याकडे अमाप प्रचंड हे आलेले आहेत पैसे, तर ह्या हम्म. गोष्टी तुम्ही खरेदी करू शकता, घेऊ शकता, म्हणजे तुमची संपत्तीमध्ये वाढ झाली, हे प्रॉपर्टीमध्ये वाढ झाली. तर तुम्हाला नक्की कशा पद्धतीची वाढ हवी आहे ते तुम्ही. क्लिअरली तिची तशी नोंद करायची ना, हा हा ज्यात हा. पाहिजे ती. हा, हो ओके. हो हो हो. चालेल. बोला बोला उबाळे साहेब बोला. मॅम मी असं लिहिलेलं आहे, थँक्यू युनिव्हर्स फॉर विनिंग लॉटरी ऑफ ₹2 CR. हो, तुम्ही लिहू इज शकता दिस ना. ओके? इज दिस ओके, काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही हे करू शकता. फक्त तुम्हाला ते मॅजिकल क्यू हे करावं लागतं तुम्हाला. म्हणजे जर तुम्हाला खरंच एखादी गोष्ट जिंकायची असेल आयुष्यामध्ये, मॅजिक व्हावं असं वाटत असेल, तर तुम्हाला ते मॅजिकल क्यू जे असतात त्यासाठी, आणि आता त्यासाठी ग्रॅटिट्यूड्स पण लिहावे लागतात. तुम्हाला काही गोष्टी मॅजिकली मिळाल्या असतील तर त्यासाठी तुम्हाला ग्रेटफुल व्हायला लागेल. पहिलं तुम्हाला शोधावं लागेल तुमच्या आयुष्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी मॅजिकनी मिळालेल्या आहेत, ऍज अ रिवॉर्ड म्हणून मिळालेल्या आहेत, ऍज अ गिफ्ट म्हणून मिळालेलं आहे. तर तुमच्या आयुष्यामध्ये असे मॅजिक्स पण येऊ शकणार आहेत. मिळालं प्रश्नाचं उत्तर. कळालं रुद्रच्या आई, तुम्हाला पण समजलं का, क्लॅरिटी आले का मनीच्या हो एरियामध्ये हो कसं लिहायचंय ते. हो हो, समजलं. सारिका, तू आता त्यांना सांगितलं की मॅजिकनं मिळालेले गिफ्टचे त्यांना ग्रॅटिट्यूड करायला लागतील, पण हो, असं जर म्हणजे हा मॅजिकनं काय मिळतं? मॅजिकली खूप मिळतात तुम्हाला, गिफ्ट्स म्हणजे कोण मिळतात,
डिस्काउंट मिळतो किंवा तुम्हाला अचानक अच्छा. कोणीतरी वेकेशन्स हे देतात है की नाही. अशा बऱ्याचशा गोष्टी मिळतात. लॉटरी कशी लागते तुम्हाला हा. जीपेवर गिफ्ट है की नाही. हा, जीपे हा. तुम्ही जीपेचं बरोबर. तुझं रिवॉर्डचं खुललंस तर तुला कितीतरी मिळालेले असतात गिफ्ट है की नाही. ते कसे मिळतात. हा. बरोबर. ओके, थँक्यू. वेलकम. आता मला असं म्हणायचं की हा मला मनासारखी खरेदी करता येते. त्याच्यासाठी काय लिहायचं? मनासारखी शॉपिंग खरेदी करायची आहे. पण आता तुला काय खरेदी करायचंय ते स्पेसिफिक लिहितो. म्हणजे आता तू कशी लिहू शकतेस. आता सपोज मला जर सोनं घ्यायचंय धरून चाल की मला माझी इच्छा आहे की ह्या वर्षामध्ये मला 5 तोळ्याचा सोन्याचा हार घ्यायचा आहे. हे मला माहिती आहे. मला काय खरेदी करायचंय तर मी काय लिहिणार आहे की थँक्यू 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 युनिव्हर्स. मी 2026 मध्ये किंवा दिवाळीमध्ये 5 तोळ्याचा सोन्याचा नेकलेस मला मिळालाय. किंवा मग मला खरेदी करायची आता कुठली खरेदी करायची मला साड्या घ्यायच्या आहेत. थँक्यू थँक्यू युनिव्हर्स. मी माझ्या मनाप्रमाणे माझे कपडे ज्वेलरी मला आवडतात त्या पद्धतीने मी खरेदी केले आहेत. पण स्पेसिफिक नाव लिही त्याच्यावर. नुसतं रॅन्डम लिहू नकोस खरेदी. तुला जे काय काय घ्यायचंय ते त्याच्यात ऍड ऑन कर. म्हणजे साड्या घे ज्वेलरी घे घर घे जे काय असेल ते पण स्पेसिफिक नाव लिहूनच करा. मनीचं झालं पूर्ण. आता काय करायचंय? आता तुम्ही वेकेशन लिहिलंय का सगळ्यांनी. वेकेशन वगैरे लिहिलंय का. तुम्हाला कुठे फिरायला जायचं असेल तुमची इच्छा असेल की मला कुठे बाहेर नाही. इकडे फिरायला जायचंय हे पाहायला जायचंय किंवा अशी आपली इच्छा असते रिट्रीटला जायचंय
असे काय तुमचे जर स्वप्न असतील ना तर ते पण लिहू शकता की बाबा थँक्यू युनिव्हर्स. आता मी वेकेशनवर बऱ्याचदा नेहमी म्हणजे आम्ही नेहमी जातो. पण मग मला कसं मला कुठे आवडतं राहायला, कुठल्या पद्धतीचं स्टे आवडतं, कुठल्या पद्धतीचं फूड राहायला आवडतं किंवा कुठल्या पद्धतीचं वेकेशनवर जायला आवडतं. म्हणजे मला जर आता फॉरेन इकडे फिरायला जायचंय की मला बाहेरच्या देशी युरोप टूर करायचे, तर मी तसं लिहू शकते थँक्यू युनिव्हर्स, मी वेकेशनला युरोप टूरला गेलीये. किंवा थँक्यू मी कसं लिहिणार, आता मी माझं स्वप्न सांगते की थँक्यू युनिव्हर्स, मी वेकेशनला 4 स्टार हॉटेलमध्ये स्टे करते. नेहमी 4 स्टार हॉटेलमध्ये स्टे करते. म्हणजे मला तशाच हॉटेल्समध्ये राहायला आवडतं. तर मी तसंच लिहिणार. माझं स्वप्न आहे की मी फक्त 4 स्टार 5 स्टार हॉटेलमध्येच वेकेशनला जाणार. असं असं काही असं जे राजा काही राणी वाली जिंदगी. हं? राजा राणी वाली जिंदगी. मग काय ऑब्विसली आपण शुक्राना ग्रॅटिट्यूड परिवाराचे व्हॉलेंटियर सदस्य आहोत. म्हणजे राजा राणीवाली जिंदगी जगायचं. तर असं पण तुम्ही लिहू शकता मस्त वॅकेशन छान साठी. लिहिलंय तथास्तु. थँक्यू. वेकेशन हे शॉर्ट ड्रीम मध्ये नाही होऊ शकत ना? नाही. वेकेशन शॉर्ट ड्रीम मध्ये पण असू शकतं बरं का. तुम्हाला जर साधारण पुढच्या 1-2 महिन्यात कधी वेकेशनला जायचं असेल तर तुम्ही म्हणू शकता ना की मी नेक्स्ट ऑगस्टमध्ये किंवा मी ऑगस्टमध्ये याला गोकर्णला गेलोय, फॅमिली बरोबर आनंदाने एन्जॉय करतोय, असं लिहू मग ते शकता. किंवा डिसेंबरमध्ये मी अंदमानला वेकेशनवर फॅमिली बरोबर आनंदाने एन्जॉय करतोय. नाही, मग त्याच्यामध्ये ब्रीफ केलं पाहिजे का सगळं? अशी कारण ते एका सेंटेन्स मध्ये नाही होणार. ब्रीफ करू शकता जर तुमचं एकच ड्रीम मोठं तुम्हाला आत्ता हवंय ते लगेच. तुम्हाला तुमचं स्वप्न आत्ता लगेच हवं असेल तर तुम्ही ब्रीफ करू शकता. पण तुम्हाला जर आपण असे आत्ता कसं लिहितोय आपण की सगळ्या प्रकारचे ड्रीम्स लिहितोय, सगळ्या प्रकारची स्वप्न लिहितोय, आहे की नाही? की म्हणजे आपण नात्यांमध्ये लिहितोय, आरोग्यामध्ये लिहितोय, तर ही सगळी ड्रीम्स लिहायचे. पण तुम्हाला स्पेसिफिक आत्ता असं वाटतंय की तुम्हाला पुढच्या 3 महिन्यात हे स्वप्न पूर्ण करायचंय, तर तुम्ही ते ब्रीफिंग करू शकता. जेव्हा तुमचं एखादं मोठं स्वप्न असतं तेव्हा ते ब्रीफिंग करायचं, म्हणजे ते डिटेल्स लिहायचे असतात त्याच्यात. म्हणजे म्हणजे डिटेल्स म्हणजे कसं? नाही डिटेल्स नाही म्हणजे आता वेकेशनवर जसे उबाळे साहेब म्हणाले की मला कुठे आता सपोज जर मला अंदमानला फिरायला जायचंय तर मी काय लिहिणार की मला डिसेंबरमध्ये थँक्यू युनिव्हर्स, मी डिसेंबरमध्ये माझ्या फॅमिली बरोबर अंदमान निकोबारला वेकेशन गेलोय. आम्ही फ्लाईटनी गेलोय, तिथे 4 स्टार किंवा 5 स्टार मध्ये आम्ही स्टे केलेला आहे. 5 दिवसांची आमची ट्रिप आहे. माझ्या बरोबर आम्ही ह्या पद्धतीचे क्लोथ्स घातलेले आहेत. म्हणजे जसं आपण व्हिज्युअलाइज करतो ना छोट्या छोट्या की मी रिसॉर्टमध्ये घालायचे, बीचवर घालायचे क्लोथ्स घातलेले आहेत. मी कुठल्या फ्लाईटनी गेलो, म्हणजे मी इंडिगोनी गेले की मी ह्यानी गेले, दुसरं कोणतं आपलं ते इंडिगो की एअर इंडियानी गेले, ते पण तुम्ही लिहू शकता. इतकं बी स्पेसिफिक लिहू शकता तुम्ही एअरलाईन्स. स्वप्न. हा, असंच ना तुम्हाला उबाळे साहेब हवंय? नाही म्हणजे मी आय जस्ट हॅड फ्रॉम, म्हणजे जसं अश्विन मॅडम कडून मी ऐकलं होतं किंवा अरविंद सरांच्याकडून की जेवढं तुम्ही ब्रीफ मध्ये ते डिस्क्राईब करत तेवढं युनिव्हर्सला लवकर पोचतं हो. आणि युनिव्हर्सला तेवढी क्लिअरिटी मिळते. एक्झॅक्टली, ते तर ठीक. आहेच. पण तुम्हाला आत्ता हवं असेल, आता आपण कसे म्हणजे सगळे ड्रीम्स लिहितोय, म्हणजे जसं आपण मॅजिक बुक मध्ये सगळ्यात लास्टचा 27वा चॅप्टर जो आहे की नाही, त्याच्यामध्ये ती काय म्हणते तुमच्या 10 विशेष लिहायचे आहेत आणि त्या डेली लिहायचे आहेत आणि तुम्ही ती चिठ्ठी हे करून तुमच्या खिशामध्ये लिहायचे, ठेवायचे आणि ती रोज वाचायची. त्यातली किती पण तुम्ही स्वप्न लिहू शकता, 10 लिहू शकता, 20 लिहू शकता, 30 लिहू शकता, है की नाही? मॅजिक बुक मधला मला वाटते 26वा का 27वा चॅप्टर आहे छायाताई, मला वाटते 26वा का 27वा चॅप्टर आहे.
आहे की नाही, त्याच्यामध्ये तसं सांगितलंय. अगदी डोळ्यात देखत, अगदी डोळ्यात देखत, हा, ते स्वप्न अगदी डोळ्यात लिहायचे देखत आणि का? तुमच्या खिशामध्ये ती चिठ्ठी ठेवायची. त्याच्यामध्ये तुम्ही फक्त एका सेंटेन्स मध्ये पण खूप स्पष्ट शब्द स्वप्न लिहायचं असतं तुम्ही. आता आदिती तू थोडीशी लेट आली आहेस, आम्ही स्वप्न लिहितोय इथे सगळेजण. म्हणजे थोडक्यात छोट्या टायमिंग मध्ये पूर्ण होणारी स्वप्न, मला जर पुढच्या 2-3 हा हा वर्षामध्ये पूर्ण होणारी स्वप्न, असं आता आम्ही लिहितोय. तू फक्त एक उदाहरण सांग ना, ऐक. एक उदाहरण सांग ना. कशाबद्दल तुला सांगू एक्झाम्पल चंदा दीदी? छोट्या वाक्यात पूर्ण स्वप्न कसं लिहायचं एका वाक्यात छोट्या. हा, आता मी काय सपोज मी माझ्या कंपनीबद्दल लिहिलेलं आहे. म्हणजे मला असं वाटतं की माझ्या कंपनीला जास्तीत जास्त काम मिळावेत. तर मी काय लिहिलंय की थँक्यू युनिव्हर्स, माझी कंपनी मैत्रेय कन्स्ट्रक्शन अँड इन्फ्रास्ट्रक्चरला क्वांटिटी ऑफ वर्क्स मिळाले आहेत. म्हणजे त्याला जास्तीत जास्त कामं मिळालेली आहेत. म्हणजे कामं जास्त मिळायला पाहिजे ह्यासाठी मी युनिव्हर्सला म्हणते. असं तू एका वाक्यामध्ये ते पण सांगू शकते की मला जास्तीत जास्त कामं हवेत. किंवा मी असं पण लिहू शकते की थँक्यू, आता जर माझ्या कंपनीचा टर्नओव्हर समथिंग जे काही असेल, तर मी काय म्हणलं की मला जर सपोज हवंय की मला 2 करोडचा टर्नओव्हर पाहिजे वर्षाचा, तर मी काय म्हणणार थँक्यू युनिव्हर्स, माझी कंपनी मैत्रेय कन्स्ट्रक्शन अँड इन्फ्रास्ट्रक्चरचा 2026चा टर्नओव्हर 2 करोड झालेला आहे. तर हे मी एका वाक्यामध्ये स्पष्ट क्लॅरिटीने युनिव्हर्सला सांगितलं की मला 2026 मध्ये 2 करोडचा टर्नओव्हर हवाय. मग त्या पद्धतीने मला तो देईल कामं कशी द्यायची तशी, असं लिहू शकतो आपण. आता मी माझ्या मुलांसाठी पण लिहिते की थँक्यू युनिव्हर्स, त्यांना आता ते इंटर्नशिप बघतं, म्हणजे त्यांचं चाललंय इंटर्नशिप करायची किंवा करायची नाही, पण त्यांना मी ऑब्झर्व केलं की त्यांना पेड, म्हणजे त्यांना पैसे देणारीच इंटर्नशिप करायचे. तर मग मी तसं लिहिलं की थँक्यू युनिव्हर्स, मिथिलेशला पेड इंटर्नशिप मिळाली आहे. असं म्हणजे थोडक्यात त्यांना आपल्याला जे काही हवंय ते क्लिअरली लिहू शकता तुम्ही. आलं लक्षात? आलं का रुद्रची आई तुमच्या पण लक्षात? चंदा दीदी आलं लक्षात तुझ्या? तर असं स्वप्न लिहायचंय, व्हेरी क्लिअर लिहायचंय. हो, आलं लक्षात. हा, एक शब्द लिहायचा, एकही निगेटिव्ह शब्द आलेला नाही पाहिजे त्याच्यामध्ये. काय नकोय ते अजिबात सांगायचं नाही, जे पाहिजे ते स्पष्ट बोलायचं, लिहायचंय. तुम्ही नातेसंबंधांमध्ये पण मला रिस्पेक्टेड रिलेशनशिप पाहिजे मुलांबरोबर असं लिहू शकता. रिस्पेक्ट पाहिजे मुलांकडून किंवा माझ्या नवऱ्याकडून रिस्पेक्ट पाहिजे, तर रिस्पेक्टफुल रिलेशनशिप विथ माय हजबंड, किंवा माझ्या नवऱ्याबरोबर काय जे रिस्पेक्टफुल रिलेशन नवऱ्याबरोबरची पाहिजे. अंडरस्टँडिंग, आदराचे. अंडरस्टँडिंग रिलेशनशिप पाहिजे. तर समजूतदारपणाची रिलेशनशिप माझ्या नवऱ्याबरोबर पाहिजे असं लिहू शकता. किंवा सासू बरोबर लिहू शकता की थँक्यू युनिव्हर्स, माझ्या सासू बरोबरचे नाते समजूतदारपणाचे झालेले आहे, असं लिहू शकता. जे काय आहे ते असं तुम्ही स्वप्न लिहू शकता. तर आज आपलं, मला असं वाटतं आजचा दिवस आपला, खरं तर मी ड्रीम रायटिंग ह्यासाठी घेतलंय की आपण उद्या सगळ्यांनी मूवी बघायचे, म्हणून मी ड्रीम्स लिहिलेत. अजून कोणाचे लिहायचे असतील, काही विचारायचं असेल तर तुम्ही आत्ता विचारून घ्या. आणि माझं तर लिहून झालेलं आहे म्हणून मी थांबते आणि पुढचं बोलते मी. रेकॉर्डिंग आहे का ग? रेकॉर्डिंग आहे? येस आहे. प्लीज मला आजचं देशील का? कारण मी जरा हे स्टडी करू शकेल. मला मिळालं नाही कालचं आजचं पण. ओके. माझा तो क्लास असल्यामुळे मला थोडंसं हो पाहिजे आय होतं.